भर रस्त्यात तरुणीला अडवलं आणि त्यानंतर केली अशी भयंकर मागणी की ज्यामुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे। विरोध करताच तरुणीचं शिक्षण करिअर उद्ध्वस्त करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली। अखेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर। छत्रपती संभाजीनगरमधून महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। भर रस्त्यात एका तरुणीला अडवून तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करण्यात आली आणि विरोध करताच तिचा विनयभंग करत थेट जीव घेण्याच्या धमक्या देण्यात आल्या। या प्रकरणी जवाहर नगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव मंगेश रमेश बावस्कर, वय 25 वर्ष, राहणार न्यायनगर असे आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 8:45च्या सुमारास पीडित तरुणी त्रिमूर्ती चौकातील कलावती ज्वेलर्स परिसरातून जात होती। याचवेळी आरोपी तिचा पाठलाग करत होता। त्यानंतर आरोपीने तरुणीला भर रस्त्यात अडवलं आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं म्हणत तिचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्याने अश्लील मागणी करत तिचा विनयभंग केला अशी माहिती समोर आली आहे। पीडित तरुणीने याला विरोध केल्यानंतर आरोपी आणखी आक्रमक झाला। नकार दिल्यास तिच्या राहत्या ठिकाणी येऊन गोंधळ घालेल, तिचं शिक्षण आणि करिअर उद्ध्वस्त करेल अशी धमकी त्याने दिली। इतकंच नाही तर दुसऱ्या कोणाशी बोललीस तर जीवे मारून टाकीन अशी थेट जीवघेणी धमकीही आरोपीने दिली। या गंभीर प्रकाराची दखल घेत जवाहर नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे तपासादरम्यान आरोपी यापूर्वीही बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात संशयित असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार उपाध्ये करत आहेत। छत्रपती संभाजीनगरातील या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अशा घटनांवर तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या परिसरातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही निवासकर न्यूज। धन्यवाद।